सत्य हे उशिराच कळतं आणि सत्य कसं नेहमी उशिरा कळतं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आजचा जो विषय आहे की सत्य हे नेहमीच उशिरा कळतं. हो मित्रांनो, खरं आहे. सत्य नेहमी कसं उशिरा कळतं यावर उदाहरण देताना सांगावंसं वाटतं. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या बातमीमुळं अखंड महाराष्ट्र सुन्न झालं. अखंड महाराष्ट्रावर दुःखाचं पर्वत कोसळलं. अखंड महाराष्ट्र दुःखाच्या आस्वात लतपत झाला. जे दादाचा चाहता वर्ग होता तो तर रडलाच रडला, परंतु जे समर्थक नव्हते ते सुद्धा ढसाढसा रडले. आज अशा दुःखरी प्रवासात, या परिस्थितीमध्ये दुःखाचा प्रवास करत असताना स्वतःच्या वक्तृत्व शैलीच्या बळावर आणि फुले शिवशाहू आंबेडकरांच्या विचारातून प्रखर अशा आभासातून अजितदादा पवार यांच्या मनावर राज्य करणारे, अजितदादा पवार यांच्या हृदयाचा कपा म्हणून ओळखले जाणारे अमोलदादा मिटकरी हे सुद्धा ढसाढसा रडले. अजितदादाच्या जाण्यामुळं अमोल मिटकरी दादांना सुद्धा भयंकर दुःख झालं होतं. ते सुद्धा अश्रूचा अभिषेक करत होते. दादाची आठवत होते, ढसाढसा रडत होते. सोशल मीडिया प्रचार माध्यमातून ह्या बातम्या आपल्याला दाखवण्यात येत होत्या, परंतु याच बातम्याला मात्र काही कमेंट लेखी स्वरूपातून नेटकऱ्यांनी मात्र खालच्या पातळीवर जाऊन खडसावून टीका केली. अमोल मिटकरी दादा यांच्या दुःखावर संशय व्यक्त केला. नेटकरी सांगत होते, हे मटणकरी, हे तुझं दुःख बंद कर, हे तुझं दुःख बंद कर, हा तुझा ड्रामा बंद कर, हे तुझे नाटकं आहेत, त्याच्या घरच्यापेक्षा तुला जास्त दुःख झालं का? अशा प्रकारे अमोल मिटकरी दादाचं सत्य प्रेम, प्रामाणिक प्रेम, निष्ठावंत प्रेम अजितदादावरचं मात्र नेटकऱ्यांनी त्यावेळेला कळालं नाही. परंतु त्याच अमोलदादा मिटकरी याचा 2 दिवस पहिलं जे काय आमदारकीचा शेवटचा दिवस होता आणि विधिमंडळाच्या पायरीवरती हेच अमोलदादा मिटकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांचा फोटो घेऊन बसले होते. त्यांचा भावूक चेहरा पाहून मात्र अनेकांना सुद्धा दुःख व्यक्त त्यांनी केलं. अनेक लोकंसुद्धा अमोलदादा मिटकरीकडे पाहून त्यांचं कौतुक करू लागले, स्तुती करू लागले, त्यांचं एक चांगल्या सुंदर अशा शब्दातसुद्धा वर्णन करू लागले की आज सोशल मीडिया माध्यमातून अमोलदादा मिटकरी यांचं भरभरून स्वागत करण्यात आलं की अमोलदादा मिटकरी एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. अमोलदादा मिटकरी खाल्लेल्या मिठाला जागला. अमोलदादा मिटकरी यांचं प्रेम स्वच्छ प्रामाणिकपणे अजितदादावर होतं. आज सर्वत्र त्यांचा स्वागत होत आहे, त्यांचं वर्णन होत आहे, त्यांची स्तुती होत आहे. म्हणजे सांगायचं अशी इतकंच आहे की सत्य जे अमोलदादा मिटकरी हे अजितदादा पवारच्या जाण्यामुळं जे रडले होते ते अश्रूसुद्धा सत्य होते. ते भावना व्यक्त करत होते ते सुद्धा सत्य होतं. ते डोळ्याचा अश्रूचा अभिषेक करत होते ते सुद्धा सत्य होतं. परंतु सत्यच आम्हाला उशिरा कळतं. सत्यच आम्हाला कसं उशिरा कळतं यावर जिवंत उदाहरण म्हणजे हे अजितदादावरचं असलेलं अमोलदादा मिटकरी यांचं प्रेम. परंतु हेच प्रेम मात्र आम्हाला, सत्य असलेलं प्रेम मात्र उशिरा कळालं. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. कारण की सत्य हे उशिरा कळतं हा इतिहासाचा, आपल्या देशाचा सर्वात मोठा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखला म्हटलं तरी चालतं. थँक्स लॉट. खूप खूप धन्यवाद.